यानंतर नाशिकमध्ये जाऊयात। नाशिकच्या मनमाडमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय। खरीपाच्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। नवीन लागवड केलेल्या कांद्याला याचा जबर फटका बसलाय। दिवाळी दसरा कसा साजरा करणार असा सवाल आता शेतकऱ्यांनी विचारलाय। नुकसानग्रस्त बळीराजाची ही आर्त हाक पाहायला मिळतेय। मनमाडच्या शिंगवे परिसरामध्ये भर पावसात गुडघाभर पाणी शेतामध्ये साचलेलं आहे आणि साठवलेल्या कांद्याच्या शेतातून या सगळ्या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी। नाशिक जिल्ह्याच्या मनमाड, येवला, नांदगाव, मालेगाव परिसरामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। रात्रीपासून मध्यम आम्ही मुदत मोजतो या ठिकाणी पोहोचतो। त्यामुळे नाशिकच्या या पूर्व भागातील पिकाचं या ठिकाणी अतोनात नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। हे आता मनमाड जवळच्या एका शिंगे शहरातील एका कांद्याच्या शेतात उभं आहे। या ठिकाणी बघू शकतो की नवीन लागवड केलेला हा जो कांदा आहे, हा कांद्यामध्ये गुडघाभर पाणी आहे आणि या कांद्याच्या पाण्यावर ही कांद्याची पूर्वी भिजण्याची शक्यता जी ती कुठं निर्माण झाली त्या ठिकाणी याचा रोगाचा प्रादुर्भाव होणार आणि कांद्याचे ते पूर्ण जाणार आहे। त्याचबरोबर कांदा बरोबर मका, बाजरी आणि खरीपाची आपल्याला पूर्ण झालं आहे। त्यामुळे शेतकरी आता कुठेतरी हातबल होताना दिसत आहे। माझ्यासोबत या परिस्थितीत शेतकरी कांदा काय सांगतात, कालपासून पाऊस येते आणि काय नुकसान होतं? रात्री 11:30 वाजेपासून तर आत्तापर्यंत पाऊस आता सारखा चालू आहे। तर कांद्यामध्ये जवळजवळ 1.5 फूट पाणी साचलेलं आहे। कांदे करून जाणार आता, तर ते पाणी पण वावराच्या बाहेर निघत नाही। 1 एकरची लागवड केलेली आहे। तर आता ती नुकसान म्हणजे 35,000 रुपये खर्च आलेला आहे। त्यात 1 एकर कांद्याची औषधं, खाद, ते सर्व रोग लागण सर्व। तर आता ते 1 एकर कांदे गेले माझ्यावर, गेले सर्व कांदे गेले, मकाई बी गेली, आडी पडली, ती बी आता जी उगवल तिथं 4-5 दिवस अशी तुझं शासनाने घ्यावं थोडीशी काळजी आपण शेतकरी शेतकरी जगू शकत नाही। शेतकऱ्याने कष्टाने उभं केलेली पिकं जे ते कुठंतरी पावसामुळे नेस्तनाबूत होताना दिसत आहे। त्यामुळे दिवाळी दसरा कसा साजरा करावा अशी अर्थ हालजे हे बळीराजा देताना दिसत आहेत। आता मायबाप सरकारने या शेतकऱ्यांना भरीवशी मदत करून किमान दिवाळी दसरा साजरा करता येईल आणि तुमचं पिकं उभं करतील अशी काहीशी मदत करावी अशी मागणी जी आहे। निलेश वाघ, NDTV मराठी, मनमाड, नाशिक।